तर आता महत्त्वाचा घटक म्हणजेच अभ्यास कसा करावा. तर अभ्यास करताना सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे, तो म्हणजेच अभ्यासक्रम. ठीक आहे. आता अभ्यासक्रम काय आहे, तर अंकगणित आहे, सामान्य ज्ञान व चालघडामोडी आहे, बुद्धिमत्ता चाचणी आहे आणि मराठी व्याकरण आहे. आता या चारही विषयामध्ये जो फिक्स विषय आहे, फिक्स म्हणजे जो या चौकटीच्या बाहेर येत नाही, म्हणजेच समजा पुस्तकांची चौकट आहे, तर या पुस्तकांच्या चौकटीच्या बाहेर येत नाही असे कोणते विषय आहेत, तर एक म्हणजेच अंकगणित, दोन म्हणजेच बुद्धिमत्ता आणि तिसरा म्हणजेच मराठी व्याकरण. ठीक आहे. आणि तिन्ही विषय पकडून किती मार्क होतात, तर 75. ठीक आहे. आता या 75 मार्कपैकी आपल्याला 70 मार्क, ठीक आहे, मिनिमम 70 मार्क घ्यायचे आहे. आता यासाठी आपल्याला काय करावे लागेल, एक तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे, तो म्हणजेच अभ्यासक्रम. दुसरी गोष्ट ती म्हणजेच कोणत्या घटकामध्ये कोणत्या विषयामध्ये कोणत्या घटकावर जास्त भर देण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता हे कसं माहीत पडेल, ते माहीत पडेल आपल्याला PYQ यामधून, प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधून. आता या सर्वांमध्ये पुस्तक रेफर आपण करतो, पुस्तक आपण विचारतो कोणाला, पाहतो कोणाला, ठीक आहे, की कोणते पुस्तक कोणत्या विषयाला वाचावे म्हणून. आता PYQ जर पाहतो म्हटलं तर PYQमध्ये एक सोपा कन्सेप्ट आहे. तर पहा, PYQ जर तुम्ही करत असाल तर यामध्ये एक सोपा कन्सेप्ट आहे. तो कसा, की जर समजा मराठी विषय आहे, ठीक आहे, मराठी विषय आहे आणि या मराठी विषयामध्ये एक तुम्ही PYQ किंवा एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेतला तर त्यामध्ये येतात एका परीक्षेत 25 प्रश्न मराठीवर आणि या 25पैकी तुमचे 5 प्रश्न चुकले. ठीक आहे, 5 चुकले. तुम्हाला माहीत आहे की आपला कट ऑफ जो आहे तो मिनिमम किती यायला पाहिजे, 90+. आणि आपण जेव्हा विचार करतो ना 90+ यायला पाहिजे, तर स्वतःलाच आपण कधी कन्फ्यूज करतो की 90+ येणार का, आपल्याला जमेल का. पण हे सर्व सोपे होऊ शकते जर तुम्ही पद्धतशीर केले तर. आता पहा ते कसे होईल, तर मराठी हा विषयामध्ये ज्या परीक्षेमध्ये आले 25 प्रश्न, त्यामध्ये चुकलं किती, 5. आता या चुकण्यामागचे कारण म्हणजेच काय, तर त्या घटकावरचा जो स्पष्टीकरण आहे, जो तुम्हाला जो घटक आहे तो व्यवस्थित समजला नसेल. ठीक आहे. समजा आपण नामबद्दल बोलू. तुम्ही नाम हा घटक पूर्ण वाचला, याचे प्रकार वाचले, याची उदाहरणं वाचले, याच्यावर काही प्रश्नसुद्धा वाचले. ठीक आहे. आणि तुम्हाला वाटलं की आपला नाम हा घटक झाला, पण नाम याच घटकावर काही असा प्रश्न आला की जो तुमचा चुकला. मग आता काय करायचे, याचा अर्थ असा होतो की तो घटक तुमचा परिपूर्ण झालेला नाही आहे, तर मग तुम्हाला तो घटक पूर्ण वाचावे लागेल आणि त्या घटकातल्या ज्या प्रकारावर तुमचा प्रश्न चुकला तो प्रकार व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. असे जर तुम्ही कंटिन्यू केले तर समजा नाम हा घटक तुमचा एकदम स्पष्ट क्लिअर होईल. म्हणजेच कितीही वेळा कोणत्याही परीक्षेमध्ये या घटकावर प्रश्न आला तर तो तुमचा जात नाही, तो तुमचा प्रश्न तुम्हाला मार्क देऊनच जाणार. तर याच प्रकारे तुम्ही इतर घटकावरसुद्धा करू शकता. ठीक आहे. मग मराठी व्याकरणामध्ये तुम्ही 5 प्रश्नपत्रिका सोडवल्या आणि त्या 5मध्ये 2-4 तुमचे प्रश्न चुकले. ठीक आहे. तर या 2-4 चुकलेल्या प्रश्नांच्या घटकावर तुम्ही भर दिला, 100% देऊन तुम्ही त्याचं एकदम विस्तृतपणे अभ्यास केला तर तो तुमचा घटक चुकणार नाही. मग याच 2-4 प्रश्नावर पुन्हा तुम्ही आणखी काही प्रश्नपत्रिका जर केल्या तर ते तुम्हाला मार्क देऊन जातील. आणि एक वेळ अशी येईल की तुम्ही 25पैकी 25 मार्क घेणार. ठीक आहे. आणि हीच कंडिशन तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित यामध्ये सुद्धा करावी लागेल. अंकगणितमध्ये 25 प्रश्न आले, 25 प्रश्न सोडवा, त्याच्यातले तुमचे 10 जर चुकले तर 10 चुकले. समजा जर सरळ व्याज या घटकावर तुमचे जर 10 प्रश्न चुकले, ठीक आहे, 10 प्रश्न म्हणजेच 10 प्रश्नापैकी 1-2 प्रश्न सरळ व्याजवर आले आणि ते तुम्ही चुकले, तर तुम्ही सरळ व्याज यावर प्रॅक्टिस करा. 150 प्रश्न 200 प्रश्न सोडवा. ठीक आहे. नाही पोलीस भरती तर इतर पदाकरिता जे प्रश्नपत्रिका आलेले असतील त्यांच्या आधारावर प्रश्न घ्या सरळ व्याजमधचे आणि ते सोडवा. आणि सोडवल्यानंतर पुन्हा प्रश्नपत्रिका वाचा आणि मग सरळ व्याजवरचे जे प्रश्न आहेत ते तुमचे चुकणार नाही. ठीक आहे. अशाच प्रकारे जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहिले, फक्त पुस्तक वाचून डायरेक्ट पेपरला जाणं एकदम चुकीचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहिले
तर 25पैकी 25 घेण्याचं तुमचं जे टार्गेट आहे ते इझिली पूर्ण होऊन जाईल. आता याच 25 गुणांना तुम्ही जर फोकसमध्ये ठेवलं तर PYQ खूपच महत्त्वाचे आहेत. या PYQमधून तुम्हाला माहीत पडते की प्रश्न कसे येतात, ठीक आहे, कसे विचारले जातात, त्यांचं जे विचारण्याची पद्धत असेल किंवा प्रश्न फिरवण्याची पद्धत असेल ते तुम्हाला स्पष्ट होते, ठीक आहे. त्याच आधारावर तुम्ही तुमचे काही घटक तुम्ही वाचलेले असतात तरी तुम्ही ते चुकता, तर हे सुद्धा घटक तुमचे क्लिअर होतील, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला 90+ मिळतील. आता आपण तर बोललो या 3 विषयाबद्दल. एक विषय राहिला तो म्हणजे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. आता एक सर्वांना माहीत असेल की प्रश्न पुन्हा पुन्हा येतात, प्रश्न पुन्हा पुन्हा येतात, पण ते प्रश्न पुन्हा पुन्हा येणारे ते कोणते ते सुद्धा तुम्हाला कशातून माहीत पडेल? PYQमधून, ठीक आहे. जितकेही पोलीस भरती झालेले आहेत त्या पोलीस भरतीच्या प्रत्येक जिल्ह्याचा प्रश्नपत्रिका घ्या आणि ते सोडवा. जर एकच प्रश्न 2, 3, 4 वेळा येत असेल तर तो नोट्समध्ये काढा, नोट्समध्ये तो प्रश्न लिहून घ्या. कधी कधी काय होते, प्रश्न तोच असतो, थोडा फिरून विचारला जातो, तो सुद्धा रिपीट झालेला क्वेश्चन असतो, तर तो सुद्धा तुम्ही नोट्समध्ये लिहून घ्या, ठीक आहे. हा झाला सामान्य ज्ञानमधला एक घटक. दुसरा म्हणजेच चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पुरस्कार, दिनविशेष अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर तुम्ही जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवता तर यामध्ये तुम्ही PYQ सोडवताना तुम्हालाच कळेल की पुरस्कारवर 2 प्रश्न 3 प्रश्न विचारले जातात. तर पुरस्कार हे पूर्ण चांगल्या पद्धतीने वाचून घ्या, ठीक आहे. त्या प्रश्नांच्या मागं नका लागू जे टॉप 100, टॉप 500, ठीक आहे. फेब्रुवारी महिन्यातल्या टॉप 500 प्रश्नांचा अभ्यास, या प्रश्नांच्या मागे न लागता प्रश्नपत्रिका सोडवून जे घटक तुम्हाला वाटतात की या घटकावर प्रश्न विचारले जातात तो घटक वाचा, जेणेकरून त्यावर प्रश्न जर आला तर तो तुमचा जाणार नाही. सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान यावरसुद्धा प्रश्न येतात, पण या प्रश्नांवरसुद्धा काही लिमिटेशन असतात जे तुम्हाला PYQमधून माहीत पडेल, ठीक आहे. तर ते सुद्धा तुम्ही वाचा. तर अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. फक्त अभ्यासक्रम, ठीक आहे, फक्त अभ्यासक्रम माहीत असणे आणि त्या अभ्यासक्रमावर कोणते पुस्तकं वाचणे इतके माहीत असणे हे महत्त्वाचे नाही, ठीक आहे. अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे, पुस्तके महत्त्वाचे आहेत, पण या 2 घटकावर आधारित तुम्ही जर PYQ सोडवले तर या सर्व घटकांपासून जे तुम्हाला आउटपुट मिळेल ते म्हणजेच 90+ आपला स्कोर, ठीक आहे.